कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. ए, तुझ्या बायकोला सांगा, बायकोला सांग तिच्या डोक्यामध्ये की ना दगड घालीन मी. अहो ज्या बाईच्या डोक्यामध्ये दगड भरले तिला दुसरं काय सुचणार? आपण स्पर्धा सुरू करायची का? करायची का सुरू? अरे पण अजून बाकीचे स्पर्धक कुठे आले? त्यांना येऊ द्या ना. नाही या सासू सुना खेळणार तसं कळलं, बाकीचे स्पर्धक चालले गेले. नाही कोणीच येणार नाही. काय होतं ना, यांना सकाळी सकाळी कोणी बघितलं ना तर गुबडा पण 2-2 दिवस झोपत नाही. ए, तुझं बघ माझं काय? हा, लग्नामध्ये तुझी वरात आली ना, तेव्हा काय झालं होतं? काय? घोड्याने तुला पाहिलं आणि घोड्यावर बसलेला नवरदेव आहे ना, तो बाजूच्या गटरात पडला. आई, हा, तो नवरदेव मीच होतो. गटारात पडलेला. हो, भटजीने सगळे मंत्री नंतर नागदाबून म्हणले. ए बाबा, अरे तू थांब ना बाबा. आई, तू काल बाबांना शब्द दिला होतास ना की भांडणार नाही म्हणून. अरे तुझ्या बाबानं शब्द दिला ना म्हणून तुझा जन्म झाला. म्हणजे मला तर बाई त्या रात्री एवढी झोप आली होती ना, पण काय करणार, तुझा जन्म झाला नसता ना तर बरं झालं असतं. ही बया तरी नसती आली घरात. खरंय बरंच झालं असतं. मी निदान एखाद्या बदकाचा जन्म घेतला असता आणि अख्खा संसार क्वाक 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 तरी करत गेला असता. क्या बात है. जबरदस्त मिमिक्री करणाऱ्या ऍक्टर या ठिकाणी आलेले आहेत. पदकापासून ते कंगना राणावत पर्यंत त्यांचा हातखंडा आहे. जाऊ दे काहीतरी. तुम्ही थांबा ना जरा. ए बाई, काय? तू पण जरा गप्पा बस ना. तुला स्पर्धा खेळायची आहे ना, मग ती खेळ आणि घरी जा ना. अहो मला स्पर्धा खेळायची आहे, पण ह्या बाईला कटकारस्थानं करायची त्याचं काय कराल? हा, अगं हे, मला ना कट्ट कारस्थान तरी जमत ग. तुझं काय? हा, स्वयंपाकाचं नावाने बॉम्बे. काय करताय? मला वाटलं टाळी दे. मी त्यांना थांबायला सांगतेय. सासूबाई बास बास. माझ्या स्वयंपाकाविषयी बोलायचं कारण नाही. अत्यंत उत्तम पाककला येते मला. पाककला? हो. पाककलेच्या नावाने काय पण खायला घालते. हा? हा, काळ्या रश्श्यामध्ये केळं उकडून घातलं मेलीने. नवीन रेसिपी ट्राय केली होती मी. केळा रस्सा. केळा रस्सा. हा? जरा सुद्धा चव नाही त्याला. तुझा स्वयंपाक खाण्यापेक्षा ना, गपरे, कीटकनाशक असतं की नाही, ते लई टेस्टी असतं. मग ते प्या एकदाच आणि खपा. अगं तुला खपवल्याशिवाय मी जाणार नाही, लक्षात ठेव. तुझ्या ना नरड्यामध्ये ना कोळसा भरीन, कुठून कोळसा. सासूबाई काय बोलताय तुम्ही? हा? लाडा कोडात वाढलीये मी. माहेरी ना असे 2-2, 3-3 नोकर दिमतीला असायचे माझ्या. अगं एवढं लोड शेडिंग असताना तुझ्या आई बापाने फक्त तुला एकटीला जन्माला घातलं. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की तुझ्या कटकटीमुळे कंटाळले असते. अहो काय चाललंय तुमचं? हा? काय चाललंय? मला वाटलं टाळी द्यायची ना. बास करा सासूबाई. माझ्या आई वडिलांविषयी बोलायचं कारण नाही. तुमच्यासारखी आई मला मिळाली असती ना तर लहानपणीच कमरेला दगड मारून विहिरीत उडी घेतली असती मी. मग आता घे विहिरीत उडी. अजून गावातल्या विहिरी काय ओसाड नाही झालेल्या. काय बोलताय तुम्ही सासूबाई? हा, अहो नशीब समजा, नशीब की तुमच्या मुलाचं अरेंज मॅरेज झालं म्हणून. हा, आणि मी मिळाले बायको म्हणून. नाहीतर अख्खं आयुष्य ना ते जेसीबी उकरताना लोक उभी राहून बघतात ना, तसं बघत घालवलं असतं यांनी. अगं जा. माझ्या पोराने ना 8-10 पोरी तरी अशा पटवल्या असत्या, कळलं काय? हा, नाही बरोबर आहे, पण काय आहे ना, तुमच्या मुलांनी मुलगी पटवण्यापेक्षा माझ्यासारखी इतकी सुंदर मुलगी त्याला बायको म्हणून मिळाली आहे हे अख्ख्या समाजाला पटत नाहीये. त्याचं काय? ऐका ना, मी काय म्हणतोय, तुमचं चालू दे ना, मला कशाला मध्ये घेत आहे? ऍक्च्युली बैलगाडा शर्यत एवढाच विषय होता, पण स्किटला ट्रॅकच सापडत नाही अजूनपर्यंत. अहो तुम्हाला काय सांगू, यांचं असंच आहे. मी सकाळी आंघोळ करून येते ना तेव्हा घड्याळ लावून बसतात किती वेळ झाला म्हणून बघायला. मग काय, आंघोळीला एवढा वेळ लागतो? हा, मी कशी 5 मिनिटात बाहेर येते. कसं आहे ना सासूबाई, हा, गोंडपाट शिवायला अजिबात वेळ लागत नाही, पण पैठणी बनवायला खूप महिने जातात. तू आणि पैठणी
अगं तुला बघितल्यावर ना गावातले कुत्रेच काय बोकड सुद्धा भुंकायला लागतात. आई बोकड भुंकत नाही. असं करतात. काय झाले नवरा बायको भेटले एकमेकाला मिमिक्री करणारे हे? ते एक त्याची बदकाची करते, एक बकरीची करते. जास्त नका करू. कापायला नाही डायरेक्ट. अहो तुम्हाला काय सांगू, हा, हे मला जेव्हा बघायला आले होते ना, हा. कांदे पोह्याचा कार्यक्रम होता, हा. तेव्हा एक शब्द पण बोलले नाहीत. हा. पण लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री तोंड उघडलं आणि असं म्हणाले. तिथेच फसले मी. मी काय म्हणतो ऐका ना, तुमच्या भांडणाची स्पर्धा झाली असेल तर आपण मुख्य स्पर्धेला सुरुवात करायची का? दाजी मी काय म्हणतो, हा. पुढच्या वर्षीपासून आपण सासू सुनेच्या भांडणाची स्पर्धा ठेवली तर सासू सुना भांडणच्या शक. नको 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 नको, सगळ्या स्पर्धकांना विभागून बक्षीस द्यावं लागणार आपल्याला. ऐकतात का? कुठलेच साधू सुद्धा ऐकत नाहीत. पण काय हरकत नाही आहे, या बैलगाडा शर्यतीमध्ये माननीय आमच्या गावचे प्रथम नागरिक दिलीप सोनवणे यांना मी या ठिकाणी विनंती करतो की बाजू सरक. हा, तर त्यांनी हा झेंडा दाखवून या स्पर्धा. काय तू तू नाही ना रे, तू नाही, त्याला दे ना, त्याला दे ना, लई तुला नाही मी हात लावणार. मी शकुंतला सोनवणे. मी करते, पूनम सोनावणे मी करते. नाही मी आई आहे त्याची. अहो मी बायको आहे ना, मग मी कोण आहे? आहे ना. हा? मी करते. अरे ऐका ना, शर्यत सुरू करायची वेळ झालेली आहे. ओ, मी करते. अरे शर्यत मी करणार आहे. मी करणार आहे. मी करणार आहे. मला करू दे. मला करू दे. मला करू दे. नाही, मला करू दे. अरे काय मला करू दे. चाललंय? सासूबाई, उगाच चार चौघात नाटक करू नका. तू नाटक यशस्वी. करू नको जास्त. थांबा ना जरा, थांबा ना, बाळाला. ऐका ना, एकदा ते घ्या ना, आता मजा येणार. ते घ्या ना. आता मजा येणार. काय करताय त्यांनी सांगितलेलं? शी बाई शी. दाखवला झेंडा दाखवला. चला हा, चला आता आपण स्पर्धेला सुरुवात करायची का? ही बाई आली आहे ना साहेब, म्हणून कोणाच इंटरेस्ट नाही ही स्पर्धा बघण्यामध्ये. हा. अहो ही स्पर्धा बघण्यापेक्षा गावाबाहेर तिकडे वेशीवरती मुंगूस माती उकरतोय ना, ते बघण्यात लोकांना जास्त इंटरेस्ट आहे. बरं झालं तू नाही गेलीस. ते तुझ्या भावाचा थोबडा मुंगुसासारखाच आहे. अहो सासूबाई, तुमच्या नवऱ्याकडे बघा, त्यांना बघून असं वाटतं ना की साईंदरांनी टरबूज गिळलंय. अरे बाप, हे कल्पनाच सहन होत नाही. साळींद्रांनी टरबूज म्हणजे काही. नाही तर काय. ए मेल्या, तुझ्या बापाबद्दल बोलते ती. हो काय? हा? अगं ये. ओ का बसा. हा चला ऐका ना, स्पर्धेला सुरुवात करूया. ते बैलांना आल्यावर जो चारा खाला होता ना, त्याचं शेण झालं यावाना. पण तुमचं काही संपे ना भांडण याला असं कसं आयोजित कसं चला, करायचं? चला, चला, सुरू करा ना, चला. सुरू करा, चला, पटापट. त्या संख्येने आलेले आहेत. हो माझ्याकडे काय, माझ्याकडे माझा नवरा आहे. हो इकडे माझ्या बरोबर बघा मग बघा. एक मिनिट. मी काय म्हणतो, ऐका, मी काय म्हणतो, मी ना माझा एक पाय ना तुझ्या गाडीवर आणि दुसरा पाय ना तुझ्या गाडीवर, हा असं ठेवून येऊ का? अजय देवगण सारखा सिंगम. ऐका ना, एखाद्या खड्ड्यात जर बैलगाडी उचटली आणि बैलाचे शिंगम नको तिथं घुसले तर मग अवघड होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.